त्यांचं जे म्हणणं आहे का नाही दुसरं एक, की आमच्याकडे मंत्री आहे, निधी वगैरे आम्ही त्यांच्या माध्यमातून आणू शकतो. तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही कुणाकडून निधी आणणार आहे, असं त्यांचं एक जे वक्तव्य आहे ते बऱ्याच वेळा चर्चेत नाही. हे असतंय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग असतं की मंत्री हा राज्याचा असतो. हम्म. तेच मंत्र्यांनी माझ्या गावाला ग्रामपंचायत दिली, मी मान्य करतो. ह्यात काही वाद नाही. जयकुमार भाऊ गोरे माननीय मंत्री महोदय यांच्या कर्तृत्वाबद्दल मी कधीही काही बोलणार नाही. त्यांचं कर्तृत्व चांगलंच आहे. पण त्यांच्या नावाखाली जो गावोगाव धांगडधिंगा चालतो, गावचे पुढारी जे उच्छाद मांडतात, तो चुकीचा आहे आणि त्याला आमचा पहिला विरोध आहे. आता काय दर्जाबद्दल तुम्ही जर बोलताय की कामं कुठून आणाल, असं नसतं. ग्रामपंचायती आता माझ्या विरोधातच आहे, तरी कामं चालूच आहेत ना. जी वर्षानुवर्ष रखडलेत असे काही वाडे आहेत जिथे आम्ही रस्त्याची कामं चालू केले, त्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की 4 पेढ्याचं आम्हाला मिळालं नव्हतं, ते कामं चालू झाले. मग आजपर्यंत कोणी अडवलं त्यांना 4 पेढ्यांना? नाही. काल जर तुम्ही ऐकलं त्यांच्या प्रचाराच्या गाडीत की पानलिंगाच्या सुशोभीकरणामध्ये यांचं योगदान आहे, हा तर खरा कळीचा मुद्दा आहे की काय योगदान आहे तेच आम्हाला माहित नाही. कधी काय दिलं होतं तिथं, आणि मुळातच ते वैयक्तिक मालकीचं असताना तिथं काय करता येत नसताना ह्यांनी काय केलं हे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे माझ्या गावात लोक आता हसत आहेत या मुद्द्यावर. नमस्कार. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं जोरात वाहतंय. मान तालुका पंचायत समितीच्या वावर हिरे गणाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार शामराव राऊत आपल्या सोबत आहेत आणि त्यांचे विरोधक आहेत राजाराम बोराटे. त्यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे की मला या गणात सध्या विरोधकच दिसत नाही. काय सांगाल? आता तो त्यांचा विचार असेल. विरोधक दिसत नाही. विरोधक दिसत नाही तर माझं असं मत आहे की जेव्हा उमेदवारी त्यांची डिक्लेअर झाली त्यांच्या पार्टीकडून, ती शेवटच्या क्षणाला डिक्लेअर झाली आणि ऐनवेळी चंद्रकांत देवकरांची उमेदवारी बदलून राजाराम बोराटेंना दिली गेली. म्हणजे शेवटच्या 1 तासात उमेदवारी का बदलावी लागली आणि शेवटच्या 15 मिनिटापर्यंत निर्णय घ्यायला वेळ का लागला, याच्यातच त्याचं सगळं उत्तर आहे. मग तुमची उमेदवारी त्यांना जड जाणार का? 100%. नाही. त्यांचं दुसरं एक असं स्टेटमेंट आलं की तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी ते उमेदवारी करतायत असं त्यांनी एक सांगितलं वाक्य. तर त्या अर्थानं बोलायचं असेल तर मी माझ्या शालेय जीवनापासून मी त्यांचं नाव वाचत होतो. मी शाळेत होतो कदाचित त्यावेळेला ते सरपंच होते पहिल्यांदा. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. बरेच वर्ष ते शिंगणापूर हे गाव सांभाळत आहेत. इतके वर्ष त्यांना कोणी अडवलं होतं? आताच ते तीर्थक्षेत्राचा विकास करायला निघाले. त्यांचे नेते वगैरे जे आहेत त्यांच्याकडे सत्ता बरीच वर्ष आहे. असं असताना मग आतापर्यंत शिंगणापूर एवढं बकाल का दिसते? शिखरावरती असेल की काही असेल, खूप काही काय करण्यासारखं होतं त्यांना. मग आजपर्यंत काय झालं नाही, याच्यातच सर्व काही आहे. म्हणजे शिखर शिंगणापूर असेल किंवा आसपासची जी गावं आहेत, आसपासच्या गावामध्ये माहित नाही. खरं तर अष्टलिंग आहेत बाजूला वेगवेगळ्या गावांमध्ये. त्यातलं एक पानलिंगाचं आपलं ग्रामदैवत आहे, ते आपल्या गावामध्ये आहे. आज त्याचं रूप असताना आम्ही एक संकल्प मांडलेला आहे 2 वर्षापूर्वी की त्याचा विकास करण्यासाठी. पण त्याच्याही आधी मी असं सांगेन की जे गावकरी आहेत सामान्य नागरिक गावचे, त्याच्यामध्ये गंगाराम तात्या अवघडे असतील, आमचे विश्वास काका पांढरे असतील, कैलासवासी आदरणीय दोनराम नाना चव्हाण ज्यांचं परवाच निधन झालंय, खरं तर दुःखद निधन झालंय, अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांनी खूप मोठं योगदान दिलंय. म्हणजे तिथं काही विकास करत असताना आमचे HP पांढरे कॉन्ट्रॅक्टर असतील दत्ता नाना, त्यांनी तिथं रिटेनिंग वॉल बांधून दिली. राजेंद्र कदम गुरुजी, देवराज तरटे या मंडळींनी भरपूर योगदान दिलं. असं बऱ्याच ज्ञात अज्ञात व्यक्तींचं तिथे योगदान आहे. आर्थिक असेल, वस्तुरूपान असेल, आणि हे सगळं ह्या दोघा चौघांनी घडवून आणलेलं आहे. तिथे गेली 8-9 वर्ष आपण पाहतोय गावामध्ये. सामान्य नागरिकांनी तिथलं सुशोभीकरण केलंय, सगळं केलंय. आणि आमच्या गावच्या ग्रामस्थ जे आहेत तरुण मंडळी, त्या सर्वांनी पाठीमागे काही पैसे गोळा केले होते वृक्षारोपणासाठी. त्यातला काही निधी शिल्लक राहिल्यानंतर तिथं बोर वगैरे घेऊन तिथल्या वृक्षारोपणाची सोय, त्याला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे सध्या की तिथला विकास वगैरे आम्ही केलाय असं नाही. काल जर तुम्ही ऐकलं त्यांच्या प्रचाराच्या गाडीत की पानलिंगाच्या सुशोभीकरणामध्ये यांचं योगदान आहे, हा तर खरा कळीचा मुद्दा आहे की काय योगदान आहे तेच आम्हाला माहित नाही. कधी काय दिलं होतं तिथं, आणि मुळातच ते वैयक्तिक मालकीचं असताना तिथं काय करता येत नसताना ह्यांनी काय केलं हे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे माझ्या गावात लोक आता हसत आहेत या मुद्द्यावर की बाबा यांनी काय केलं होतं इथे येऊन. उलट मी एक वैयक्तिक मुद्दा मांडला होता आणि तो आम्ही चालूही करणार आहोत. एक मोठी भव्य दिव्य आम्हाला स्वागत कमान करायची तिथं. पानलिंगाचं मोठं प्रवेशद्वार आम्ही बांधण्याचा मानस व्यक्त केलाय. त्याचं डिझाईन तयार आहे. मध्यंतरी आमच्या शाळेचं काम निघाल्यामुळे आम्ही ते थोडं होल्ड केलं होतं, पण आता परत त्याला आम्ही गती देत आहोत की नागरिकांच्या सहभागामधून ते बांधायचं आणि त्या परिसराचं सुशोभीकरणात अजून एक थोडंसं पुढचं पाऊल टाकायचं. हे झालं फक्त वावरपुरतं मर्यादित. ऑल ओव्हर आता तुम्ही गणाची उमेदवारी करता 100%. आणि गणात तुमचं विकासाचं विजन नेमकं काय राहील?
आता गणामध्ये मी प्रत्यक्ष सिव्हिल इंजिनियर आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. ज्या पद्धतीने वावरे ग्रामपंचायतीत कामं चालू आहेत, तुम्ही वेळोवेळी तुमच्या माध्यमातून आमच्यावरती टीका केली, काय आमच्या चुका वाटत असतील किंवा काय असेल, गैरसोयी वाटल्या असतील, गैरसोयींबद्दल नेहमी तुम्ही आमच्याबद्दल बोलला, पण तुम्ही आमच्या दर्जाबद्दल कधीही शंका उपस्थित केली नाही. हे तेवढंच खरं आहे. हो बरोबर. आम्ही केलेली कामं ही दर्जेदार झालेली आहेत. प्रत्येक काम असू द्या, गावातलं कोणतंही गटरचं काम घ्या, पाईपलाईनचं काम घ्या, इथपासून कंपाऊंड वॉल्स केले, आम्ही रस्त्याची कामं केलेत, आज शाळेचं काम माझ्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. कुठल्याही कामामध्ये गुणवत्तेची आम्ही तडजोड केलेली नाही आणि हाच एजेंडा मी मोठ्या प्रमाणावरती गणासाठी राबवू इच्छितो. त्यांचं जे म्हणणं आहे का नाही दुसरं एक, की आमच्याकडे मंत्री आहे, निधी वगैरे आम्ही त्यांच्या माध्यमातून आणू शकतो, तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही कुणाकडून निधी आणणार, असं त्यांचं एक जे वक्तव्य आहे ते बऱ्याच वेळा चर्चेत नाही, हे असते. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग असतं की मंत्री हा राज्याचा असतो, तेच मंत्र्यांनी माझ्याही गावाला ग्रामपंचायत दिली, मी मान्य करतो. ह्यात काही वाद नाही. जयकुमार भाऊ गोरे माननीय मंत्री महोदय यांच्या कर्तृत्वाबद्दल मी कधीही काही बोलणार नाही. त्यांचं कर्तृत्व चांगलंच आहे, पण त्यांच्या नावाखाली जो गावोगाव धांगडधिंगा चालतो, गावचे पुढारी जे उच्छाद मांडतात, तो चुकीचा आहे आणि त्याला आमचा पहिला विरोध आहे. आता काय दर्जाबद्दल तुम्ही जर बोलताय की कामं कुठून आणाल, असं नसतं. ग्रामपंचायती आता माझ्या विरोधातच आहे, तरी कामं चालूच आहेत ना. जी वर्षानुवर्ष रखडलेत असे काही वाडे आहेत जिथे आम्ही रस्त्याची कामं चालू केले, त्या लोकांच्या प्रतिक्रियेत की 4 पेढ्याचं आम्हाला मिळालं नव्हतं, ते कामं चालू झाली. मग आजपर्यंत कोणी अडवलं होतं यांना 4 पेढ्यांना? वावरण्यातली परिस्थिती बघता तुम्ही इथं किती मताधिक्य घ्याल, काय वाटतं? नाही, आता मी आकड्याच्या भाषेत सांगणार नाही, पण 100% इथलं मताधिक्य हे गणाचा विजय ठरवणार असेल. इथलं वावऱ्याचं मताधिक्य हे माझा विजय ठरवणार. राजाराम मोराटे तिथले शिखर शिंगणापूरचे भूमिपुत्र म्हणून त्यांनी शिखर शिंगणापूर गाव एक करायचा प्रयत्न केलेला आहे, तिथं काय परिस्थिती राहील तुमची? तिथेही आमची चांगली परिस्थिती असणार आहे, शिखर शिंगणापूर 100%. पण तिथला भूमिपुत्र म्हणून, तिथले लोकलचा व्यक्ती म्हणून त्यांना जास्त मतं मिळतील असं काय वाटतं? त्यांना मिळतील असं त्यांचं मत आहे, पण आमचं उलट मत आहे की आम्हाला तिथं लीड घ्यायचे शिखर शिंगणापूर 100%. त्यांचं टार्गेट आहे इथं वावरण्यात किमान 550च्या आसपास लीड इथं घ्यायचं आहे त्यांना. घेऊ शकत नाहीत इथं, 100% नाही घेऊ शकत. ओके. तर मंडळी, हे होते शामराव राऊत आणि त्यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांनी रोखठोक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. धन्यवाद.